गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। निवडणुकीला येथील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला। आता जनआशीर्वादच्या यात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर जाताना आपण काय भूमिका? लोकसभेच्या सगळ्या गावातल्या प्रमुखांना, वडीलधाऱ्यांना विश्वासात घेऊनच महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करून 45,500 अधिक त्याच्यावरून मताधिक्य देण्याची भूमिका इथल्या तमाम मायबाप जनतेने पार पाडली होती। या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आज मधलं आमचं बहुजन समाजाचं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत बिरोबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी मी सुरुवात या आशीर्वाद यात्रेची केली। या आशीर्वाद पाठीमागचं एकच की नानाने आजपर्यंत जी घालून दिलेली शिकवण आहे की जनता हेच माझं सर्वस्व, मायबाप जनता हे सर्वस्व मानून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं आणि इथल्या तमाम मायबाप जनतेने देखील नाना हेच आमचं सर्वस्व, पक्ष, पार्टी म्हणून त्यांनी आशीर्वाद द्यायची भूमिका पार पाडली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या समस्या असतील, काही अडचणी असतील त्यांच्यापर्यंत जाऊन 17 दिवस मुक्कामी, आज पहिला दिवस आहे, हुन्नूरपासून मुक्कामी ते आपल्या मंगळवेढामध्ये 13 गावांनी त्या ठिकाणी 13 मुक्काम आणि पंढरपूरमध्ये 4 ठिकाणी मुक्काम, असे 17 दिवसमध्ये 102 आपली जे या मतदारसंघातल्या 102 गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ऐकून घेऊन चाललेल्या परिस्थिती, लोकप्रतिनिधींकडून होणारा अन्याय, अत्याचार, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असेल, शेतीच्या बाबतीत असेल, सर्वसामान्यांना नाहक त्या ठिकाणी निधीच्या मागणीवरून दिला जाणारा त्रास, या सगळ्या गोष्टी उघड सर्वसामान्य बोलतोय आणि त्यांना त्या ठिकाणी जिथं त्या ठिकाणी सोडवता येईल त्या समस्या सोडवण्याची जबाबदारी या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं सुरू आहे। मंगळवेढा तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना एकीकडे या ठिकाणी या मतदारसंघात 3,000 कोटीपर्यंत निधी आणल्याचं 3 वर्षात दावा केला जातो, त्याच वेळेला इथली जनता आपल्यासमोर कुठल्या वेदना, कुठल्या व्यथा मांडतात? 3,000 कोटीची जर तुम्ही निधी आणला असेल म्हणून लोकप्रतिनिधी किंवा आमदार सांगत असतील तर आज या लोणार गावात आता मी उपस्थित होतो, पिण्याचं पाणी बंद आहे, रस्त्याच्या समस्या आपल्यासमोरच लोकांनी सांगितल्या, 2-3 वेगवेगळ्या वाड्या वस्त्यावरचे रस्ते अजूनही त्या ठिकाणी झाले नाहीत। त्याचबरोबर इथला कोणताही निधी मागायला गेल्यानंतर इथल्या लोकांना माझ्या गटात ये, अमुक कर, ह्या पद्धतीचं सांगितलं गेलं असेल तर मग 3,000 कोटी निधी गेला कुठं आणि कुठं खर्च केला? कारण या सगळ्या गोष्टी तपासायची गरज, वेळ आज सर्वसामान्य नागरिक या सगळ्या ओळखून आहेत। कोटीच्या गप्पा मारणाऱ्यांना लोकांना लोकसभेत त्यांची जागा दाखवून द्यायची भूमिका इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने केली आहे, तीच भूमिका येणाऱ्या काळात त्या ठिकाणी करेल आणि म्हणून 3,000 कोटीवरचे जे निधी सांगणाऱ्यांना 3वर किती शून्य आहेत हे जरी विचारलं तरी त्यांना अर्धा तास शून्य लिहायला वेळ लागेल आणि म्हणून फक्त लोकांची दिशाभूल करायची, चुकीचे सांगायचं। आज ना तुम्ही लोकात 3.5 वर्षात कधी आलाय ना कधी भेटलाय, त्यांच्या समस्या विचारल्यात ना, रेशन कार्डच्या बाबतीत विचारल्यात ना, घरकुलाच्या बाबतीत विचारलेत ना, म्हणजे गारपीट झाली त्यावेळी ना आलाय, वादळी वाऱ्यानं अनेकांच्या घरावरची पत्रे, घरं उद्ध्वस्त झाली ना, त्यावेळी तुम्ही सरकारकडून कुठल्या 1 रुपयाचा निधी किंवा मदत त्या ठिकाणी दिली नाही। मग 3,000 कोटी आले कुठे हे तरी त्या ठिकाणी सांगावं। लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्याचबरोबर आता विद्यमान आमदार हे मतदारसंघामध्ये रक्षाबंधन सोहळे आयोजित करत आहेत, त्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत आहेत आणि त्याच वेळेला आपल्या जनआशीर्वाद यात्रेत काही महिला आपल्याला भेटून त्यांच्या अगदी प्राथमिक तक्रारी करताना दिसून येत आहेत, काही अडचणी मांडताना दिसून येत आहेत, काय स्वरूप काय नक्की त्यांच्या अडचणी? रक्षाबंधनाचा सोहळा आणि हे आज जरी चालू असलं
तरी ते 2014-2019ला नानांनी या रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या मतदारसंघातली माय भगिनी आली पाहिजे, भेटली पाहिजे, तिला या भावाकडून साडी चोळी आणि माझ्या घरचं कमीत कमी 5 वर्षातून एकदा तरी ती माता भगिनी माझ्या घरी जेवली पाहिजे. जशी बहीण एखादी आपल्या म्हणजे तिच्या सासरी गेल्यानंतर माहेरी आपण बोलवून तिचं जीव खाऊ घालून साडी चोळीनं हे करतो, ती परंपरा नानांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. कोण कॉपी करून नानांच्यासारखं व्हायची जरी इच्छा होत असेल तर लोक चांगलं ओळखून आहेत. आणि लाडकी बहीण योजना, PM किसान योजनेच्या माध्यमातून आज लोकांना दिलं म्हणून सांगत असाल तर GSTच्या नावाखाली आमच्याच खिशातून हजारो रुपये काढायचे. आज शेतकऱ्यांना खतावरती GST आहे. आज शेतकऱ्यांना कोणतंही कपड्यापासून सर्वसामान्य कोणतीही गोष्ट गरजू त्यांना घ्यायची गेली, अगदी मुलाबाळाच्या शाळेची वही, दप्तर, पुस्तक, म्हणजे बॅग जरी घ्यायची गेली तर त्याच्यावरती GST आणि टॅक्स भरावा लागतो. म्हणजे आमच्याच खिशातून हजारो रुपये काढायचे. 50,000 आमच्या खिशातनं काढायचे आणि 5,000, 10,000 रुपये आम्हाला दिले म्हणून जर तुम्ही तुमची पाठ चोपटून घेणार असाल तर इथल्या लोकांनी, इथल्या सर्वसामान्य जनतेने ओळखलं आहे, लोकसभेप्रमाणेच तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी दाखवते. नाशामध्ये की अनेक जण इच्छुक आहेत, अजून आमदारकीसाठी तिकीट कसं आव्हान बसलं? लोकसभेमध्ये अनेक जण महाविकास आघाडीकडे जात आहेत, भेटत आहेत, इच्छुक आहेत. लोकशाहीमध्ये इच्छुक असणं, मागणं, भेटणं गैर नाही, परंतु महाविकास आघाडीच्या यापूर्वीसुद्धा खासदार आदरणीय ताईंनी मेळाव्याच्या माध्यमातून काम करण्याचं, तयारीला लागण्याचे आदेश त्या ठिकाणी या प्रमुख म्हणून, खासदार म्हणून दिलेले आहेत. आणि महाविकास आघाडी माझ्या बाबतीत, माझ्या उमेदवारीच्या बाबतीत सकारात्मक आहे. ते नक्कीच सगळ्या गोष्टीचा इथल्या भागातल्या, ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा अंदाज घेऊन, कानोसा घेऊनच निर्णय घेतील आणि तो योग्य निर्णय येईल याचा मला ठाम विश्वास आहे. पोटनिवडणुकीमध्ये विधानसभेच्या तुमच्या विरोधामध्ये या मतदारसंघातील 2 ताकद एकत्र आलेल्या होत्या. त्यावेळेला पंढरपुरात बोलताना असं म्हटलं गेलं होतं की आम्ही दोन्ही एकत्र आल्यानंतर 1,40,000 पर्यंत आमचं मताधिक्य जाऊ शकतं. अशा वेळेला तुमचा केवळ 3,500 मतांनी पराभव झाला. आता तुमच्या विरोधात पोटनिवडणुकीवेळी एकत्र आलेल्या या दोन्ही गटामध्ये खतखत निर्माण झालेली. अशा वेळी तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही समविचारी आघाडीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये, मंगळवेढा तालुक्यात त्यांच्या काही समर्थकांशी कनेक्टेड राहिले. पोटनिवडणुकीच्या वेळी मी आत्ताही भाषणात सांगितलं की माझ्या विरोधात, माझ्या उमेदवारीच्या विरोधात अनेक शक्त्या, अनेक या ठिकाणी एकत्रित येऊन लढलं गेलं आणि अशा परिस्थितीत सुद्धा माझा 3600 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु ती परिस्थिती आज त्या ठिकाणी राहिली नाही. ज्यांनी मदत केली, ज्यांच्या मदतीनं, ज्यांच्या आशीर्वादानं आजचे आमदार, लोकप्रतिनिधी आमदार झाले, त्यांना त्यांच्या मदतीची, त्यांची केलेल्या मदतीची जाणीव आज राहताना दिसली नाही आणि त्यांना देखील केलेल्या मदतीचा पश्चाताप जगजाहीर त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे त्या पश्चातापाची भावना त्यांना होत असेल तर सर्वसामान्यांना आज काय भावना होते याचा विचारसुद्धा त्या ठिकाणी ग्रामीण भागात गेल्यानंतर, प्रत्येक गावात, वाड्यावस्त्यावरती गेल्यानंतर हे होतं. त्यामुळं त्या भावनेचा, पश्चातापाच्या भावनेचा येणाऱ्या काळात नक्की ते त्यांच्या पद्धतीनं दुरुस्त करतील. दादा, पंढरपुरात धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे. इथले आज 6वा दिवस आहे त्या आमरण उपोषणाचा. काही उपोषणकर्त्यांची प्रकृती अतिशय खालावली. आपणही त्या ठिकाणी भेट दिली. खरं तर या महायुती सरकार ज्यावेळेला 2014मध्ये सत्तेत आलं त्यावेळेला तुम्ही धनगर आरक्षणाचा शब्द दिलेला होता, परंतु तो पाळला गेला नाही अशी एक भावना धनगर समाजामध्ये आहे. आज या भागामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज वास्तव्यात आहे. त्यांचे डोळे पंढरपूरकडे लागून राहिलेले आहेत. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत असल्यामुळे काल ह्या धनगर समाजाच्या उपोषणाला मी स्वतः भेट देऊन, पाठिंबा देऊन मी त्यांना एवढंच सांगितलं की सरकार आज 6वा म्हणजे दिवस आहे. सोमवारपासून आज शनिवार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि आज शनिवार 6वा दिवस आहे. 2 दिवस झालं परवा दिवशीपासून त्यातल्या 2 जणांची प्रकृती, शुगर लेवल ह्या अस्वस्थ त्या ठिकाणी हे होते. अशा परिस्थितीत देखील त्यांनी आम्हाला काल सांगितलं की सरकारचा प्रतिनिधी किंवा सरकारचा व्यक्ती, जबाबदार व्यक्ती एकही येऊन बोलायला, विचारपूस करायला देखील त्या ठिकाणी तयार नाही.
मग हे सरकार ज्याच्याकडं आपण मायबाप सरकार म्हणून बघतो, हे सरकार नेमकं कोणत्या कातडीचं आहे? तुम्ही आज समाज बांधव उपोषणाला बसतायत. एकीकडं आमची सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला न्याय देऊ म्हणून सांगणारं भाजपचं सरकार, दुसरीकडं तिथं पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी देखील पक्ष पार्टीच्या पलीकडं जाऊन समाज म्हणून जरी तिथं बसलेत आणि तिथं ते उपोषणाला बसले असताना देखील पक्षाचा किंवा सरकारचा कोणी प्रतिनिधी तिथं जात नाही, विचारपूस जरी करायला तयार नसेल, तर धनगर समाजावरती असणाऱ्या अन्याय अत्याचाराला मी त्यांना तिथंच आश्वस्त केलं होतं की आज या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी आशीर्वाद मागायला जात असतानाच बिरोबा देवाला देखील साकडं घालीन की धनगर समाजावरती होणारे अन्याय अत्याचार दूर करून या सरकारला लवकरात लवकर जाग आणावी आणि या भागात बहुतांश करून जो धनगर समाज बांधव राहतोय त्यांना देखील हात जोडून मी जाईल तिथं विनंती करणार आहे की समाज बांधव जे उपोषण करतायत त्यांच्या पाठीमागं एकजुटीचं हत्यार आपण उपसल्याशिवाय या सरकार वटणीवर आणि गुडघ्यावरती येणार नाही. 2019 नानांचं थेट रिलेशन मतदारांसोबत होतं आणि 2021ची पोटनिवडणूक लागली त्यावेळेस तुम्ही थोड्या मताधिक्यात तर आता जी काही तुमची मतदाराशी जुटलेली आणि नानांची जुटलेली ना आहे असं रेग्युलर समोर राहतील. ते 2009 पासूनची लोक 14-19 आले, हे सगळे लोक पूर्वीपासूनचे त्यात वाढ होतानाच आज तुम्हाला इथल्या उपस्थितीतून दिसले. लोकांचं प्रेम, आशीर्वाद, जुन्या आठवणी आजही त्या ठिकाणी सांगितल्या जातात. पोटनिवडणुकीत माझा पराभव झाला, उमेदवार या नात्यानं मी स्वीकारला, त्या चुका दुरुस्त करून मी या ठिकाणी सामोरं जातोय. ज्यांनी मदत केली त्यांना पश्चाताप होतोय, ते चुका त्यांच्या परीनं दुरुस्त करतील. मात्र आज इथं भेटीला येत असताना ज्या आठवणी सांगितल्या जातात, या 3.5 वर्षाचा अनुभव आणि गेल्या 11 वर्षाचा अनुभव, लोकप्रतिनिधी हा सेवक असतो, घरापर्यंत दारापर्यंत येऊन तुमचं म्हणणं दुखणं ऐकून घेतो, हे याच इथल्या सर्वसामान्य लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि तीच नाळ नानांच्या नंतर देखील सुखदुःखाचा ज्या वेळी प्रसंग आला, एखाद्याच्या घरात सुखाचा प्रसंग असेल, दुःखाचा प्रसंग असेल, त्याच्या घरापर्यंत जाणं, भेटणं, चौकशी करणं ही आम्हाला दिलेली शिकवण आहे. ती त्यांच्यानंतरसुद्धा मी, माझी पत्नी, माझे बंधू असतील, आमच्या कुटुंबानं त्या ठिकाणी पार पाडली. जाणून बुजून फक्त भेटत नाहीत, बोलत नाहीत म्हणणारे गेल्या 2 वर्षाचा तुम्ही प्रत्येकाचा आज इच्छुक असणाऱ्या किंवा लोकप्रतिनिधीचा आमचा आलेख तपासा, आमच्या फेसबुक म्हणजे जे ऑफिशियल जे हे बघितल्या तर गेल्या 2 वर्षाचा तपासा. 2 वर्षात सुखदुःखात सर्वसामान्यात कोण सहभागी झालंय, पोचलंय, मिसळलंय हे जर बघितलं तर लोकच त्या ठिकाणी सांगतील कोण आलंय आणि कोण आलं नाही.